जय हिंद भावांनो, पोलीस भरचा राजमार्ग या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आपण आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण 45 दिवसांचा आपला जो शेड्यूल आहे तो शेड्यूल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्या शेड्यूल मध्ये काय असणार, ज्या शेड्यूलनं मी भरत झालो तो शेड्यूल मी तुमच्यासोबत का शेअर करतोय, कारण ज्यामुळे मला पेपरला 94 मार्क पडले। माझी अशी इच्छा आहे की यावेळेस आपल्या जे महाराष्ट्रातले मुलं आहेत ते मुलं पण यावेळेस भरती व्हावे। मग त्यासाठी तुम्हाला करायचं काय, फक्त मोजून 45 दिवस नाही म्हणत मी, 45 दिवसाचं माझं पूर्ण शेड्यूल आहे। पण त्यापैकी फक्त तुम्ही पहिले 15 दिवस फक्त माझ्या सोबत राहून बघा। तुम्हाला असं वाटेल की आपला सिलेबस कंप्लीट होतंय, त्यावेळेस फक्त तुम्ही पुढचं ट्राय करा। जर नाही वाटलं तर 100% करू नका। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, खाली दिसते बेल आयकॉन, त्या बेल आयकॉनला तुम्ही पहिल्यांदा दाबून घ्या। तर भावना आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर विषय असा आहे मित्रांनो की 45 दिवसांचं शेड्यूल का करायचं, का तर कारण आपल्या अभ्यास कसं माहिती तुम्हाला एकदम नॉर्मल एक्झाम्पल देतो। त्याच्यामध्ये कसं, समजा तुम्हाला एक गाव आहे, ते गाव 20 किलोमीटर आहे, तुम्हाला सांगितलं तुम्हाला 5 किलोमीटर चलत जायचंय, म्हणजे 5 किलोमीटर तिथपर्यंत चलत जाणार। त्यानंतर तुम्हाला सांगितलं की अरे यार फक्त अजून 15 किलोमीटर राहिले, आपल्याला फक्त अजून पुढचं 5 किलोमीटर राहिले, फक्त आपल्याला पुढे 5 किलोमीटर कंप्लीट करायचे, तुम्ही डबल पुढे जाणार। म्हणजे काय असतं मित्रांनो, आयुष्यामध्ये टप्पे पायऱ्या एकदम तुम्ही खालच्या मध्ये वरच्या मध्ये तुम्हाला उडी मारायची म्हणलं ना टेन्शन येणार, पण त्या जागी जर तुम्ही सिंगल पायऱ्या तुम्ही वर गेले ना 100% तुम्हाला त्या ठिकाणी मदत होणार। तर आपण जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करू। तर तुम्हाला करायचं काय, त्यामध्ये तुम्हाला फक्त मराठीसाठी तुम्हाला एक पहिला टॉपिक सांगतो। मराठीमध्ये तुमचा पहिला टॉपिक आहे आजचा दिवस कोणता, दिवस पहिला, आजचा टॉपिक आहे तुमचा नाम। तर नाम मध्ये तुम्हाला करायचं काय, तर नाम मध्ये तुम्हाला फक्त करायचं एवढंच आहे की जे ते नामाचे सगळे प्रकार पाठ करायचे, नामावरचे तुम्हाला जेवढ्या कोणत्या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतात आजच्या दिवस पूर्ण दिवसभरामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला नामाच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका भेटतात तेवढ्या सगळ्या प्रश्नपत्रिकामधून नामावरचे जेवढे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तुम्ही सोडवून घ्यायचे। त्याच्यानंतर तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला करायचे काय, तर तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये करायचं फक्त एवढंच आहे की बुद्धिमत्ता तुम्हाला अक्षरमाला करायची। तर अक्षरमाला कशी करणार, तुम्हाला अक्षरमाला कशी करायची तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगतो। पहिल्यांदा A to Z टोटल किती आहेत, 26 अक्षर आहेत, बरोबर आहे। तर त्यांचे सगळ्यांचे क्रम पाठ करायचे, A1 B2 C3 D4 E5 या पद्धतीने तुम्हाला पूर्ण Z पर्यंत पाठ करायचंय। त्यानंतर उलट एकदा पाठ करायचं, कसं पाठ करणार, Z26 Y25 X24 या पद्धतीने तुम्हाला पूर्ण सगळं ते रीड करायचंय, म्हणजे डोक्यामध्ये पूर्ण पाठ करून घ्यायचं। त्यानंतर काय करायचं, त्यानंतर तुमच्याकडे जे कोणता एखादा नोबेलचा ठोकळा असेल किंवा एखादं सह्याद्रीचा ठोकळा असेल किंवा तुमच्याकडे एखादं जम्बो पुस्तक असेल ज्यामध्ये प्रश्नपत्रिकामध्ये तुम्हाला एकदा धड्यावाईज जे तुम्हाला दिलेलं असतं त्या पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे। त्यावेळेस तुम्हाला जेवढे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील तेवढे जास्त प्रश्न सोडवायचे, 100 म्हणा, 150 म्हणा, 200 म्हणा, जास्त काय अवघड नाही मित्रांनो, होऊन जातील। त्यानंतर तुम्हाला गणितामध्ये तुम्हाला करायचं काय, गणितामध्ये तुम्हाला संख्यामाला करायची। संख्यामालामध्ये काय करायचं, सम संख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या या पद्धती जेवढ्या संख्या तुम्हाला प्रकार भेटतील त्या सगळ्या संख्यांचे प्रकार बघायचे। त्यामध्ये नेमकं कोणती पद्धत आहे, त्रिकोणी संख्या वगैरे सगळं त्यामध्येच येणार तुमचं। त्रिकोणी संख्या कसं आहे, त्रिकोणी संख्या एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये तुम्हाला तेवढं सगळं कव्हर करून घ्यायचंय। त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की तुमच्या जवळ ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये त्यामध्ये जो तुमचा तो तुम्हाला जे आजचं तुम्हाला जे टॉपिक सांगितले त्या टॉपिक मधल्या सगळ्या प्रश्नपत्रिकामध्ये जे जम्बो पुस्तक आहे, जम्बो पुस्तकामध्ये तुम्हाला जेवढे प्रश्न भेटतात तेवढे जास्त प्रश्न तेवढे सॉल्व्ह करायचे। आणि त्यानंतर संध्याकाळी दिवस संपल्यानंतर तुम्हाला करायचं काय, फक्त एक प्रश्नपत्रिका, कोणती एक प्रश्नपत्रिका, तुमचा आता तुमची नवीन सुरुवात असो, तुम्हाला 40 मार्क पडतात ठीक आहे, 50 मार्क पडतात ठीक आहे, पण राहिलेले 60 मार्क किंवा कोणाचे 50 मार्क, ते मार्क नेमके गेले कुठे, या पद्धतीचा पूर्ण आकलनबद्ध अभ्यास करायचा आहे। आकलनबद्ध अभ्यास कसा करणार तुम्ही, समजा तुमचा एखादा प्रश्न चुकलाय, समजा दादाबाई नवरोजीवरचा प्रश्न चुकलाय, तर दादाबाई नवरोजी लगेच त्या पुस्तकामध्ये दादाबाई नवरोजीवरचे प्रश्न हुडकायचे। नोबेल पुस्तक असेल त्यामध्ये दादाबाई नवरोजी, आपले जे समाजसुधारक आहेत त्याच्यामध्ये जाऊन दादाबाई नवरोजी हुडकायचे। दादाबाई नवरोजीचे जेवढे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला सोडवून घ्यायचे। त्यानं तुमचं काय होणार, त्यानं तुमचं जे आता समजा कोणत्या एखाद्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन काढायला सांगितली तर तो काय करतो, प्रश्नपत्रिका काढताना त्याला जे प्रश्न इम्पॉर्टंट वाटतात तो तेच प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये टाकणार, ऑब्व्हियसली ती गोष्ट बरोबर आहे। मग त्यामुळे तुमचं काय होणार की जे संभाव्य प्रश्न आता संभाव्य, त्या संभाव्य प्रश्नांचा तुमचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होणार आणि ते प्रश्न तुमचे डाऊट क्लिअर होत तुमचे पूर्ण डाऊट क्लिअर होत जाणार। राहिला विषय दुसरा, तर आता तुम्ही म्हणताय की आता आमच्याकडे पुस्तक कोणतं आहे, पुस्तक कोणत्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून पुढे क्लिअर करतो। तर तुम्हाला पुस्तक कोणतं घ्यायचंय, मराठीसाठी तुम्हाला मोरा वाळंबे सरांचं किंवा तुम्हाला बाळासाहेब शिंदे त्यांचं तुम्हाला पुस्तक भेटेल। गणितामध्ये तुम्हाला सतीश वसे सर आहेत, त्याच्यानंतर परत अजून आपले पंढरीनाथ राणे सर आहेत त्यांचं पुस्तक तुम्हाला भेटेल। त्यानंतर तुम्हाला बुद्धिमत्तेसाठी अनिल अंकलके सरांचं पुस्तक भेटेल आणि त्यानंतर तुम्हाला GSGK साठी तुम्हाला GSGK चा तुमचा आजचा टॉपिक राहिला। समाजसुधारक तुम्हाला कोणते करायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन जणांना तुम्हाला फक्त आज दिवसभरामध्ये अभ्यास करायचा आहे आणि त्यांच्यावर तुम्हाला जेवढे प्रश्न जास्त भेटतील जास्त प्रश्न तुम्ही सोडवून घ्या। आणि प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर संध्याकाळी तुम्ही आकलनबद्ध पद्धतीचा अभ्यास करून घ्या।
त्यामुळे तुमचा फायदा असा होईल की तुमचे संभाव्य प्रश्न सगळे कंप्लीट होत जातील आणि तुम्ही हळूहळू पुढे जात राहणार. तर तुम्हाला आजचे टॉपिक तुम्हाला समजले असतील. तुम्हाला अजून डबल एकदा सांगतो. आजचे टॉपिक तुमचे मराठीमध्ये तुम्हाला करायचे नाम पूर्ण, तुम्हाला धडा पूर्ण नाम पूर्ण धडा तुम्हाला उडवायचा आहे. त्यानंतर तुमचं संख्यानाम जे आहे, संख्यानाम आपलं गणिताचं आहे. आणि बुद्धिमत्तेचं तुम्हाला काय सांगितलं मी, बुद्धिमत्तेचं तुम्हाला करायचं फक्त एवढंच आहे, अक्षरमाला A to Z पूर्ण सगळ्या अक्षरांचा तुम्ही सगळे नंबर क्रम पाठ करून घ्यायचा. आणि JKGS मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांचा तुम्हाला आज दिवसभरामध्ये पूर्ण अभ्यास करून घ्यायचा आहे. दिवस पहिला मित्रांनो तयारी चांगली करा. या पद्धतीने तुमचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होणार. 5 दिवस फक्त माझ्यासोबत राहा. वर्दी तुमचीच. जय हिंद.